आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आरोग्य दर्पण मालिकेत आपण ऐकणार आहोत मधुमेह उपचारातील नव्या पद्धती याविषयी डॉक्टर नितीन पाटणकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, श्रोतेहो नमस्कार. आजच्या आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये मी नेहा खरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा विषय मधुमेहातील नवीन उपचार पद्धती आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर नितीन पाटणकर यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर नितीन पाटणकर हे गेली 35 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. MD मेडिसिन आहेत. मधुमेह, स्थूलता आणि मेटाबॉलिक मेडिसिन या विषयामध्ये त्यांना विशेष रस आहे आणि मुंबई आणि ठाण्यातल्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर आरोग्य सेवा देत असतात. त्याशिवाय मुलुंडमध्ये स्वतःचं त्यांचं क्लिनिक आहे. डॉक्टर, साखरेचं खाणार त्याला देव देणार असं आपल्याकडे पूर्वीपासून म्हटलं जायचं आणि भारत म्हणजे मधुमेहाची राजधानी असं दुसरीकडे वाक्य ज्यावेळेला कानावर येतं त्यावेळेला ही विसंगती वाटते. तर पंचपक्वान्न खाणारे आपले पूर्वज होते, पण गेल्या काही वर्षांमध्ये साखर जपून खा असं अगदी लहानांना सुद्धा सांगितलं जाते. हा बदल कसा झाला असावा? जेव्हा आपले पूर्वज किंवा 50 वर्षापूर्वी लोक पंचपक्वान्न खायचे, ते पचवण्याची आणि ती खाल्लेली साखर शरीरातनं त्याच दिवसात बाहेर टाकण्याच्या करता लागणारे व्यायाम त्यांच्या हातनं सहज घडून जायचे. तेव्हा त्यांची जी लाईफस्टाईल होती ती एवढी ॲक्टिव्ह होती की त्यांना त्याची कधी गरजच पडली नाही. दुसरं म्हणजे की हे पंचपक्वान्नांचं जे जेवण आहे ते सणासुदीला व्हायचं. बरोबर. आणि बाकीच्या दिवशी त्यांचा आहार अत्यंत आदर्शवत होता. आजकाल आपल्या इकडे भारतामध्ये सणांची एवढी रेलचेल आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय सण आणि पाश्चात्य सण, परत वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस आणि आणखीन इतर अनेक गोष्टींकरता निमित्त शोधतो आपण वेगवेगळी. खाण्याकरता निमित्त शोधतो. काही लोक तर असं म्हणतात की खाण्याविना जिणे लाजिरवाणे. तर त्यांचा खाण्यावर एवढा जीव असतो. आणि याचं एक महत्वाचं कारण आहे की पूर्वी माणसाला आनंद मिळण्याकरता पंचेंद्रियांचा वापर व्हायचा. त्याला काहीतरी चांगलं ऐकायला मिळायचं, चांगलं बघायला मिळायचं. कुठे वाडीत फिरायला गेला, जंगलात फिरायला गेला तर चांगले वास यायचे. त्यामुळे त्याला आनंद मिळण्याकरता जबाबदारी पंचेंद्रियांनी वाटून घेतलेली होती. पण आज आपण ज्या परिस्थितीत राहतो तिकडे आनंद मिळवण्याची जबाबदारी फक्त जिभेवर येऊन पडली. कारण बाकी आपल्याला काहीच चांगलं दिसत नाही. आणि त्याच्यामुळे जिभेचा ओव्हरटाईम म्हणजे हे सगळं खाणं होतं. आणि त्याच्यामुळे आपण हार्ट डिसीज पासून, मधुमेहापासून, कॅन्सरपासून अनेक रोगांना त्या आनंद देण्याच्या किंवा आनंद घेण्याच्या भानगडीमध्ये ह्या सगळ्यांना आपण आमंत्रण देऊन बसतो. अच्छा, बरं. डायबिटीज हा अर्थातच आता तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जीवनशैलीशी जोडलेला आजार असं म्हटलं जातं. तर आता जीवनशैली आपली बदलली आहे, यंत्रयुग आहेच, त्याच्यातही आणखी प्रगती होती आहे. तर त्याचा मोठा परिणाम तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आपल्या आजारावरती सुद्धा होतोय. आहारावर जसा होतोय तसा आजारातही पाहायला मिळतोय. तर डायबिटीसच्या बाबतीत जसा आहार तसाच विहार सुद्धा महत्त्वाचा मानला जातो. तर चालणं, काही जण म्हणतात मी एवढे किलोमीटर चाललो म्हणजे मी इतकी साखर जाळली. तर हे कितपत खरं आहे? आता ज्या माणसाकडे नॉर्मल इन्सुलिन आहे, इन्सुलिन सिक्रीट होत आहे आणि ते इन्सुलिन प्रभावीरित्या काम करत आहे, म्हणजे ज्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात, तो नाही आहे, तर त्याच्यामध्ये ही गोष्ट सहज शक्य आहे की तुम्ही खूप चाललात तर रक्तातली साखर त्या मसल्समध्ये जाईल आणि मसल्समधनं ती साखर जाळली जाईल. बरं. पण डायबिटीसच्या माणसांच्या मध्ये ज्याच्यात इन्सुलिन ऑलरेडी कमी आहे त्या माणसांनी खूप चाललं तर ती साखर मसल्समध्ये पोचणार नाही आणि तुम्ही तुमच्या विलपॉवर खाली, मानसिक ताकदीखाली खूप चाललात तर शेवटी मसल्सना एनर्जी तर पाहिजे. कारण निसर्गाचा नियम आहे की तुम्ही कुठचंही कार्य केलं तर त्याला ऊर्जा लागणार आहे. तर ती ऊर्जा निर्माण करण्याकरता मसल्स स्वतःला जाळतात. बरोबर. आणि त्यामुळे त्या माणसाचे चालण्यामुळे मसल्स जळतात पण साखर जळत नाही. आणि पुढे साखर जाळण्याची जी यंत्रणा आहे तीच कमी कमी होत जाते, कमकुवत होत जाते आणि त्याचा डायबिटीस जास्ती बळावू शकतो. त्यामुळे जिथे औषध पाहिजे
तिथे औषधच पाहिजे. हां. नुसतं 10 किलोमीटर चालून साखर जळत नाही. तरुण वयामध्ये डायबिटीज झाला म्हणजे मुळात डायबिटीस मधुमेह होणं हा खरं तर कुणाहीसाठी धक्का असतो की त्याचं ज्यावेळेला निदान होतं तेव्हा. त्यातून तरुण वयामध्ये झाला आणि इन्सुलिन जर सुरू झालं तर खूपच टेन्शन येतं, मोठा मानसिक ताण येतो. तर याविषयी वैद्यकशास्त्र काय सांगतं? आता तुम्ही म्हणता की पूर्वीच्या काळामध्ये इन्सुलिन हा शेवटचा उपाय म्हणून वापरला आहे. हां हां. पण अनेक संशोधनांनी असं सिद्ध केलं आहे की जर का तरुण वयामध्ये डायबिटीस झाला तर त्यामध्ये आपल्या ज्या इन्सुलिनच्या पेशी असतात, बीटा सेल ज्याला म्हणतात, हां. त्या नष्ट झालेल्या नसतात. त्यांना काही कारणाने खूप ताण पडलेला आहे हां. आणि त्यामुळे त्या इन्सुलिन सिक्रीट करत नाहीयेत. बरं. तर इनफॅक्ट बऱ्याचशा ट्रायल्समध्ये असं दिसलं आहे की डी नोव्हो डायबिटीस म्हणजे ज्यांना नवा डायबिटीस झालेला आहे त्यांना जर का पहिले 3 महिने इन्सुलिन दिलं तर पुढे त्यांना औषध पण घ्यायची गरज पडत नाही. अच्छा. त्यांच्या पॅन्क्रियासच्या पेशींना पूर्ण आराम मिळतो. बरं. जसं हात प्लास्टरमध्ये घातला की बोनला आराम मिळतो आणि हिलिंग लवकर होतं, हां हां. तसं नवं डायबिटीसमध्ये जर का इन्सुलिन दिलं तर इन्सुलिनमुळे पॅन्क्रियास वाचतं आणि त्याला डायबिटीस त्याचा प्रोलॉंग होतो, डिले होऊ शकतो. पण लोकांना पूर्वीपासून इन्सुलिन म्हणजे शेवटचा उपाय हां. म्हणून लोक घाबरतात. तर खरं जर का नवीन डायबिटीस झालेला असेल तर इन्सुलिन ही पहिली ट्रीटमेंट असली पाहिजे. अच्छा. आणि हे अनेक ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. अच्छा, ही खरंच नव्याने ही माहिती समजली. डायबिटीसच्या बाबतीत मी म्हटलं तसं की कुणालाही झाला तर आधी त्याचा एक मानसिक ताण येतो. तर याच्यामध्ये त्याचा स्वीकार करणं हे किती महत्त्वाचं ठरतं उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळावा म्हणून? कुठच्याही उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळण्याकरता तुमची मनोभूमिका तशी पाहिजे. पहिला प्रश्न असतो मलाच का, हां. व्हाय मी, बरोबर. हा प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर कोणाकडेही नाही. मग तुम्ही त्याला जेनेटिक्स नाव द्या, त्याच्या लाईफस्टाईलच्या सवयींबद्दल बोला, पण शेवटी त्याला झालाय हे खरं आहे. तेव्हा ते झालंय हे लवकरात लवकर ऍक्सेप्ट करून. आणि दुसरं म्हणजे की हे काही आजार आहेत की जे आजच्या घडीला तरी ते बरे होणारे नाही आहेत. तेव्हा ते जेवढ्या लवकर ऍक्सेप्ट करू आणि त्यांच्याशी जुळवून घेऊ तेवढं त्या माणसाचा मानसिक ताण कमी होतो. बरोबर. आता आपण 14 नोव्हेंबरला डायबिटीज डे साजरा केला. तर हा दिवस का साजरा करतो आपण? तर हा डायबिटीज झालेल्या माणसांसाठी नाहीये खरा, तर समाजामध्ये की हा रोग होणं किंवा ही कंडिशन निर्माण होणं ही त्या माणसाची चूक नाहीये, पण त्याला काहीतरी आता वेगळ्या गरजा निर्माण झाल्या आहेत. त्याला समाजाने कसं ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्याला परिपूर्ण जीवन आनंदाने समाजामध्ये राहून जगता आलं पाहिजे, हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डायबिटीज डे साजरा करायला लागले. अच्छा. कारण नाहीतर रोगाचा दिवस साजरा कशाला करायचा? आणि आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की कोणालाही डायबिटीज झाला तर लोक त्याच्याकडे एकतर कीव केलेल्या दृष्टीने बघायला लागतात. अरे रे, तुला आता खाता येणार नाही काही, आणि शेवटी त्याला टाळायला लागतात की 5 माणसं मजा करायला जमलेत. मी समजा आज माझ्याकडे पंचपक्वान्नांचं जेवण आहे आणि एखाद्या डायबिटीज झालेल्या माणसाला मी बोलवला तर सगळ्यांचाच मूड थोडा डाऊन असतो. त्यामुळे हळूहळू तो माणूस स्वतः आपला लोकांना त्रास नको म्हणून आणि लोक त्याचा आपल्याला त्रास नको म्हणून एक दरी पडत जाते त्यांच्यामध्ये. आणि ही दरी बुजवणं हे खूप महत्वाचं आहे, कारण शेवटी माणूस हा सोशल ॲनिमल आहे आणि त्याला सोसायटीमध्ये राहता येऊन त्याला आनंदाने जगता आलं पाहिजे, सगळ्यांच्यात मिसळता आलं पाहिजे, सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. तर अजूनही आपल्या इकडे डायबिटीज बद्दल कितीही आपण प्रचार केला, प्रसार केला तरी तो अजूनही एक टॅबू आहे. ते एक दूषण आहे की या माणसाला डायबिटीज झालाय म्हणून. जरी आपण म्हणतो की एव्हरी 3rd पर्सन इज डायबिटिक, तरी पण डायबिटीज झालेल्या माणसाकडे वेगळ्या रीतीने बघितलं जातं. आणि कुठचाही डॉक्टर उपचार करतो, पण तू समाजामध्ये कसा जा, तू डायबिटीज झाला लपवू नको, तुझ्या लोकांशी तू कसं बोल, घरच्यांशी कसं बोल, घरच्यांनी तुझ्याशी कसं वागायचं, हे समुपदेशन करत नाही. आणि त्याच्यामुळे डायबिटीसची पहिली काही वर्ष ही अत्यंत तणावाखाली जातात आणि त्या ताणामुळे त्याचा डायबिटीस जास्ती बळावतो आणि पॅन्क्रियासच्या पेशींना जास्ती इजा पोचते. बरोबर. आता याच्यावरचे उपचार म्हणजे एकतर गोळी काही जणांना जेवणाच्या आधी घ्यायची असते, काही जणांना नंतर घ्यायची असते, आणि पुढे जाऊन म्हणजे मगाशी तुम्ही उल्लेख केला तसं इन्सुलिन हे नंतर जर का खूप वाढला तर लागेल असा एक आमचा समज असतो. तर यापेक्षाही वेगवेगळे उपचार आता निर्माण झालेत आणि मला वाटतं निदान करण्याच्या पद्धती सुद्धा बदलल्या आहेत. तर हा नवा बदल त्याविषयी सांगा. पूर्वी इन्सुलिन म्हणजे अगदी सुरुवातीला फक्त युरिन टेस्टिंग होतं, नंतर ब्लड टेस्टिंग व्हायला लागलं,
मग ग्लुकोमीटर आले. त्याच्यामध्ये आपण दरवेळेला बोटाला टोचून आपण शुगर किती आहे ते बघायला लागतो. पण हल्ली एक CGMS नावाचं एक मशीन आलेलं आहे. त्याला कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम म्हणतात. हे अतिशय अप्रतिम उपकरण आहे. अजूनही ते महाग आहे, पण त्याचा उपयोग बघितला तर माझ्या दृष्टीने ते महाग राहत नाही. कारण ते बसवलं मशीन शरीरावर तर एक चकती शरीरावर बसवल्यावर का असतं आणि ते दर 2 मिनिटाला किंवा 5 मिनिटाला तुमची साखर 24 तास 14 ते 15 दिवस मॉनिटर करतं. अच्छा. आणि तुम्ही जर का तुमच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी लिहून ठेवल्यात, मी किती वाजता काय खाल्लं, तर त्याच्यातनं एवढ्या इन्साइट्स मिळतात की माझ्याकडे असे बरेच पेशंट आहेत की ज्यांनी म्हणजे मेदूवडा खाऊन माझी साखर वाढत नाही, पण मेदूवडा सांबार खाल्ला तर वाढते, मेदूवडा चटणी खाल्ली तर वाढत नाही, किंवा मी 1 इडली खाल्ली तर वाढते, पण जर का मी 1 इडली आणि त्याच्या बरोबरीने काहीतरी दुसरं काहीतरी खाल्लं तर वाढत नाही. भातामुळे माझी साखर वाढत नाही, पण चपातीमुळे किंवा पोळीमुळे वाढते. नाचणी खाऊन साखर वाढते. पोहे खाल्ले तर किती खायला पाहिजेत, गुलाबजाम खाल्ले तर किती खायला पाहिजेत, एवढ्या डिटेलिंग मध्ये स्वतःबद्दल आपल्याला अंदाज यायला लागतो. त्याच्यामुळे औषधोपचार करणं खूप सोपं होतं. बरं. पण म्हणजे ह्याचं सुद्धा नाही तर टेन्शन येईल ना की थोड्या थोड्या वेळाने ते जर का मला दाखवते की साखर तुमची किती झाली वगैरे, तर तसं नाही तर हे मला उपचारांसाठी मार्गदर्शन करणारं, दिशा देणारं असं उपकरण आहे, हा आधी पहिला स्वीकार करायला हवा. पण ते लोकांना ज्यांना म्हणजे ज्यांना स्वतःबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असते ते खूप छान मॅनेज करतात. अच्छा. पण वापरतात, म्हणजे व्यवस्थित वापरतात आणि त्याचा इतका सुंदर वापर करून घेतलेल्या लोकांनी की त्यांना आता म्हणजे ज्या गोष्टी खाऊ नका म्हणून सांगितलेलं असतं त्या किती खा याची जाणीव झाली आणि त्यामध्ये आयुष्यात सगळ्या गोष्टी खाऊनही त्यांची शुगर नॉर्मल ठेवू शकतात. अच्छा. बरं. दुसरं तुम्ही जे विचारलं की गोळ्यांच्या बद्दल, तर हल्ली आपण जनरलाइज मेडिसिन टू प्रिसिशन मेडिसिन किंवा पर्सनल मेडिसिन ह्या विषयाकडे चाललेलो आहोत. ही नवीन सुरुवात आहे. तर इन्सुलिन सिक्रीट करणाऱ्या गोळ्या याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये काही गोळ्या अशा आहेत की ज्या दिल्या इन्सुलिन सिक्रीट करायला लागतात. काही गोळ्या अशा आहेत की ज्या काही वेळाने इन्सुलिन सिक्रीट करतात. काही गोळ्या या फक्त 2 तास काम करतात. काही गोळ्या 6 तास काम करतात. अच्छा. तर त्याच्यामुळे माणसाची जीवनशैली कशी आहे, तो गोळी घेऊन किती वेळाने जेवायला बसणार आहे, तो गोळी घेऊन त्याच्यानंतर किती वेळा खायला प्यायला मिळणार आहे त्याला, तर त्याच्या एकूण आहाराच्या सवयी बघून त्याला प्रिसाईज गोळ्या आपल्याला देता येतात. अच्छा. आणि त्यामुळे म्हणजे एकच गोळी सगळ्यांना चालते असं नाही. पूर्वी म्हणायचं की क्लास ऑफ मेडिसिन म्हणायचे, आता तो क्लास नाही, आता इंडिव्हिज्युअल मेडिसिन इज सुटेड फॉर इंडिव्हिज्युअल पेशंट. म्हणजे प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, त्याचा अभ्यास करून त्यानुसार त्याला औषध देणं हे आवश्यक ठरतं. कुठच्याही रोगाच्या बाबतीत आपण म्हणतो की असं एकाला चालतंय म्हणून ते औषध सगळ्यांनी घेतलं तर ते योग्य ठरत नाही आणि म्हणूनच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच ही औषध उपाययोजना करायची असते. डॉक्टर, तुम्ही आता जे उपकरणं सांगितलं मग अशी CGMS, तर हे किती महागडं आहे आणि त्याचा पुनर्वापर शक्य असतो का? दुर्दैवाने त्याचा पुनर्वापर शक्य नाही. ते 15 दिवस चालतं आणि आज त्याची किंमत साधारण 4,500 रुपये आहे 15 दिवसाकरता. पण मी एक असा हिशोब करतो की एकदा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर 2-2.5 हजाराचं बिल करता आणि हल्ली लोक शनिवार रविवार साधारणपणे बाहेरचं खातात. एक पिझ्झा मागवला तर 850चा येतो. त्यामुळे कुणीही बाहेरनं मागवलं तर त्याशी कम्पेअर करताना मला बरं का उद्या पिझ्झा खायला मिळणार आहे, पण तो किती खायचा आहे मला बरं का कळणार असेल तर मी हे मशीन नक्की वापरून बघतो. आणि अनेकांनी आपलं आयुष्य हे मशीन वापरून बदललेलं आहे. हॅलो ताई, नमस्कार. नमस्कार, बोला. मी विजयकुमार स्वामी, बस्तवाड, तालुका शहर, जिल्हा कोल्हापूरमधून बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे की भाकरी आणि भात याच्यामुळे शुगर होतोय काय विचारायचं? बरं. साधारणपणे अशी पूर्वी समजूत होती की भात खाल्ल्याने साखर वाढते आणि भाकरी खाल्ल्याने ती वाढत नाही. तर आता मी ज्या मशीनचा उल्लेख केला ते मशीन वापरायला लागल्यानंतर अनेकांचे डोळे उघडले. काही जणांना भात खाऊन साखर वाढत नाही पण भाकरी खाऊन वाढते. अच्छा. बर. आणि काही जणांना बरोबर उलट होतं. तेव्हा आता तुम्ही कोकणातलं उदाहरण घ्या की कोकणात सगळेच भात खातात पण सगळ्यांची साखर काही भात खाऊन वाढत नाही. त्यामुळे हे मशीनच बसवायची गरज आहे असं नाही. पण मी भात खाल्ला तर तो मला किती खायला पाहिजे आणि तो खाल्ल्यानंतर 1 तासाभराने आणि 2 तासांनी मी जर का इव्हन घरच्या घरी शुगर चेक केली ग्लुकोमीटरवर तर मला अंदाज येऊ शकतो की मला भात खाऊन काय होत आहे ते. तसंच भातावर तूप घेतलं आणि भाताबरोबर भरपूर भाज्या घेतल्या तर त्याला एक मिक्स्ड ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात. त्याच्यामुळे भाताचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं. तसंच आम्हाला एक वॉग्लिबोज नावाच्या गोळ्या आहेत
की ज्या तुम्ही भात खाल्लात तर त्या भाताचा ॲब्सॉर्प्शन स्लो करून शरीराला तो मॅनेज करायला वेळ देतात. तर त्यामुळे तुम्हाला भात खायचाच आहे तर तुम्ही डॉक्टरना सांगा की मला भात खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. तर मी त्यांना सांगतो की तू किती भात खाऊ शकतोस आणि त्याच्याबरोबर तू काय गोळ्या घे. त्यामुळे शेवटी कुठचंही औषधोपचार हे माणसाला त्याची नियर नॉर्मल जीवनशैली जगून त्याला आनंद घेता यावा म्हणून औषध आहे. बरोबर. औषधामुळे रोग बरा होत नाही पण औषधामुळे त्याला छान जगता येतं. तर त्यामुळे ते बघायला लागतं. बरोबर. हा, नमस्कार. गणेश ठेंगे बोलतोय. हा मॅडम, मधुमेहाच्या आजारासाठी काय खावं आणि काय नाही खायला पाहिजे हे जर सांगितलं तर बरं होईल. बरं. तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो म्हणजे पुस्तकच लिहायला पाहिजे त्याच्यावर मधुमेहासाठी काय खावं आणि काय खाऊ नये. पण आपण ज्याला म्हणतो की एक ठोकताळा म्हणून, तर जे सगळे पिष्टमय पदार्थ आहेत त्याच्यामध्ये सगळी तृणधान्य आली आणि लक्षात ठेवायला पाहिजे की कडधान्य ही सुद्धा भरपूर पिष्टमय पदार्थ घेऊन येतात. अच्छा. बरेचदा लोकांना वाटतं की मी मूग खाल्ले, स्प्राउट्स चणे खायचे. खाल्ले, स्प्राउट्स खाल्ले म्हणजे मी कार्बोहायड्रेट खात नाही तर मी प्रोटीन खातोय. तर ही पूर्ण चुकीची समजूत आहे. अच्छा. कारण तांदूळामध्ये जर का 7% प्रोटीन असतील आणि 93% कार्बोहायड्रेट्स असतील तर मुगामध्ये 14% प्रोटीन आहेत पण 86% कार्बोहायड्रेट्स आहेत. बर. आणि डायबेटीस हा रोग बेसिकली कार्बोहायड्रेट्स हँडल करता येत नाहीत म्हणून झालेला आहे. तर त्यामुळे तुम्हाला एक ठोकताळा म्हणून सांगतो की तुम्ही कडधान्य आणि तृणधान्य हे एका बाजूला ठेवलं आणि त्याच्यात तिप्पट भाज्या खाल्ल्यात. बर. अच्छा. त्याच्यामध्ये बटाटा, सुरड वगैरे ह्या भाज्या सोडून तर तुमचा आहार आपोआप बॅलन्स होऊ शकतो. आणि फळं ही सर्वात डेंजरस आहेत. मी हे अगदी विचारपूर्वक विधान करतोय कारण आजकाल फळांमध्ये व्हिटॅमिन्स भरपूर असतात. फळांमध्ये जेवढे गुण आहेत तेवढेच दोष पण आहेत. त्यामुळे दिवसाला साधारण 150 ते 200 ग्रॅमपेक्षा जास्ती फळं खाऊ नये. सीझनला येणारी फळं खावीत. लहान फळं ही मोठ्या फळांपेक्षा चांगली, सालीसकट खाता येणारी फळं चांगली. आणि फळांच्या मध्ये भरपूर प्रमाणात फ्रक्टोज आणि सुक्रोज हे दोन्ही असतात. नॅचरल शुगर म्हणतात. नॅचरल शुगर्स असतात. त्यामुळे ते जे ज्यूस येतात की नो ऍडेड शुगर त्यांनीही मधुमेह वाढू शकतो. आणि आजकाल जे फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढलंय किंवा युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलंय त्याच्या मागे एक्सेसिव्ह फळं खाणं हा एक मोठं कारण आहे. अच्छा. हा, नमस्कार. हा, बोला. हॅलो. हा, बोला. नमस्कार. मी प्रतिभा म्हात्रे बोरिवलीवरून बोलते. हा, बोला. हा कार्यक्रम सुरू होण्या अगोदर विषय देतात त्यावेळेला मी माझी जी मनाची तयारी केली होती की अनुवंशिक म्हणजे पुढच्या पिढीला जबरदस्ती ते अनुवंशिक मधुमेह आहे. त्या डॉक्टरांचा सगळा उपाय ऐकल्यामुळे मनाला खूप असा दिलासा मिळालाय. अच्छा. कारण पूर्वी जरा डायबिटीस झालं की काय लोक काय म्हणायचे माहितीये, आज मामा का नाही आला तर काय म्हणायचं दुसऱ्या व्यक्तीने, मामा ना तुझ्या गुळाच्या डेपीवर बसलाय. हे किती वाईट वाटतं ऐकायला. हे ह्याचा माणसं विचार करत नाही. काय मत द्याल डॉक्टर? आता तुम्ही जे अनुवंशिकतेबद्दल विचारलं तो खूप चांगला प्रश्न आहे. तर टाईप 1 डायबिटीज ज्याला म्हणतात जो लहान मुलांना युजली होतो तो अनुवंशिक असतो. पण टाईप 2 डायबिटीस हा जरी अनुवंशिक असला तरी त्याला आपण किती प्रमाणात त्याला ती जीन्स एक्सप्रेस करायला मदत करतो त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. हल्ली त्याला एक एपिजेनेटिक्स म्हणून शास्त्र म्हणतात की ज्याच्यामध्ये मोठं होताना जीन्स ऑन ऑफ होत असतात. त्यामुळे ती जीन जर का आपल्या लाईफस्टाईलमुळे ऑन झाली तर मला डायबिटीस होईल. ती मी ऑफ पण करू शकतो कधी कधी माझी जर का कंटिन्युअस लाईफस्टाईल मेंटेन ठेवली तर. आणि मग मला डायबिटीस करता औषधं घ्यायला लागत नाहीत. त्यामुळे त्याला परमिसिव्ह जीन्स म्हणतात. म्हणजे माझ्या हातात आहे मला डायबिटीस होऊन देणं की न देणं. अच्छा. पण हे टाईप 2 डायबिटीसच्या काही लोकांबद्दल शक्य आहे. त्यामुळे अनुवंशिकता म्हणजे आई वडिलांना डायबिटीस आहे तर मुलांना व्हायलाच पाहिजे असं नाही. काही वेळेला म्हणतात की पुढच्या तिसऱ्या पिढीला स्किप करून जातो पण ते बेसिकली ते लाईफस्टाईलवर अवलंबून आहे. अच्छा. बरं. डॉक्टर, डायबिटीस रिव्हर्सलचे दावे आजकाल अनेक जण करतात. मग त्याच्यामध्ये बऱ्याच कंपन्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत की आमच्याकडचं तुम्ही प्रॉडक्ट घ्या आणि जेवणापेक्षा हे तुम्ही खात जा किंवा हे घेतलं की नंतर तुम्ही काहीही वाटेल तेवढं खा असं म्हणतात ते. तर हे कितपत शक्य आहे? पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की डायबिटीस होतो त्याच्यामध्ये त्या माणसाच्या पॅन्क्रियासमध्ये किंवा स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी किती शिल्लक आहेत त्याच्यावर पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तर बरेचदा ज्यांच्यामध्ये वजन जास्ती असतं
आणि डायबिटीज डिटेक्ट होऊन पहिली 3 ते 4 वर्षच झालेत फक्त, त्यांच्यामध्ये त्या पेशी जिवंत असतात. पण त्यांना खूप ताण पडतोय आणि त्यामुळे त्या पुरे पडू शकत नाहीत. तर तुम्ही तो ताण वजनाचा कमी केलात तर त्याच पेशी पुरे पडायला लागतात आणि त्याला डायबिटीस रिव्हर्स झाला असं म्हणतात. पण ज्या अर्थी त्याला डायबिटीस झालाय त्या अर्थी त्या पेशी वल्नरेबल आहेत. त्यामुळे तुम्ही परत जर का वजन वाढवलं, परत जर का शिस्त सोडली, व्यायाम सोडला, तर तो परत तोंडवर काढू शकतो. आणि बरेचदा हे जे दावे करणारे लोक असतात ते हे सांगत नाहीत कधी की दिस इज टेम्पररी फेज विच कॅन बी प्रोलॉंग फॉर अ लॉंगर टाइम, पण दिस इज टेम्पररी. रिव्हर्सल म्हणजे काय, औषधांशिवाय जगता येणं. आणि रिव्हर्सल आणि कंट्रोल मधला फरक एवढाच आहे की ज्याचा डायबिटीस रिव्हर्स झाला असं म्हणतात त्याला 1-2 दिवस काहीतरी खाल्लं प्यायलं तर लगेच साखर वाढत नाही. पण तेच जर का रेग्युलरली त्यांनी शिस्त मोडली तर परत डायबिटीस होतो. आणि उपाशी राहून डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवणं हा एक प्रकार आहे, किंवा फक्त प्रोटीन्स खाऊन कार्बोहायड्रेट न खाता त्याच्यामुळे त्याचेही नुकसान होऊ शकतं नंतर. तर जी जीवनशैली आपल्याला पुढची 15 ते 20 वर्ष मला स्वीकारता येणार आहे, पाळता येणार आहे, ते करून जर का माझा डायबिटीस रिव्हर्स होणार असेल तर तेच खरं आहे. पण वेगळे प्रॉडक्ट्स वापरून किंवा वेगळं काहीतरी परमनंटली करायला सांगितलं तर ते चुकीचे दावे आहेत, ती फसवणूक आहे. बरोबर. डॉक्टर, मधुमेहातून वेगवेगळे गुंतागुंतीचे आजार निर्माण होतात, तर हे टाळता येणं शक्य आहे का? बहुतेक डायबिटीसमधनं जी गुंतागुंत होते ती अनुवंशिक असते. कोणाला किडनी वीक असते, कोणाला ब्रेनचं हे असतं, कोणाला हार्टच्या मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, कोणाला नसांच्या मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. पण जर का डायबिटीस टाईट कंट्रोलमध्ये ठेवला तर हे सगळे गुंतागुंत किंवा कॉम्प्लिकेशन्स ही नक्की टाळता येऊ शकतात. अच्छा. त्याच्यामध्ये एक लिगसी ऑफ डायबिटीस किंवा डायबिटीसचा वारसा असा एक प्रकार आहे. बरं. की डायबिटीस झाल्यापासून पहिली 5 वर्ष जर का मी अत्यंत स्ट्रिक्टली डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवला आणि पुढची 20 वर्ष मी जर का तो मध्यम प्रमाणात कंट्रोलमध्ये ठेवला तरी मला कॉम्प्लिकेशन्स होत नाही. पण तेच जर का पहिली 5 वर्ष मजा केली आणि पुढची 20 वर्ष अतिशय स्ट्रिक्ट कंट्रोल ठेवला तरी त्याला डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळे डायबिटीस मधली पहिली 5 वर्ष, जशी लग्नानंतरची पहिली 5 वर्ष ते 7 वर्ष ही महत्वाची असतात, तशी मधुमेहाशी लग्न लागलं ही पहिली 5 वर्ष ही खूप महत्वाची आहे. त्यावेळेला जर का आपण काळजी घेतली तर पुढे आपल्याला चांगलं आयुष्य जगता येऊ शकतं. थोडं इकडे तिकडे मजा करूनही मला कॉम्प्लिकेशन्स टाळता येऊ शकतात जर का पहिली 5 वर्ष मी खूप स्ट्रिक्ट राहिलो तर. हॅलो. हॅलो, नमस्कार ताई. नमस्कार, बोला. आपल्याला मधुमेह झालाय याची लक्षणं कोणती? म्हणजे म्हणतात ना, लाख मोलाचा प्रश्न विचारलाय, बेसिक प्रश्न आहे की डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे 2 आजार असे आहेत की ते नियमित तपासणी केली तरच लवकर कळतात, त्यांची लक्षणच नसतात. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आजारांचा. मला किंचितची पाठदुखी झाली तरी मी डॉक्टरकडे जातो, पण डायबिटीस लक्षणच दाखवत नाही, ब्लड प्रेशर लक्षणच दाखवत नाही, आणि जेव्हा लक्षणं दाखवतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे नियमित तपासणी करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. पण म्हणजे मग अमुक एक वयानंतर करावी तपासणी असं काही आहे का? आता आपल्या इकडे सिनारिओ किंवा असं हे आहे की 20व्या वर्षी पण डायबिटीस होतोय लोकांना. त्यामुळे दरवर्षी प्रत्येकाने निदान काही बेसिक चाचण्या ज्या आहेत, रक्तशर्करा तपासणं, हिमोग्लोबिन कमी होणं हा आपल्याकडे खूप मोठा आजार आहे, कोलेस्टेरॉल बघणं, किडनीचं फंक्शन बघणं आणि लिव्हर फंक्शन बघणं, कारण फॅटी लिव्हर आपण खूप कॉमन झालेलं आहे. तर ह्या 5 चाचण्या निदान करून घेणं जरुरीचं आहे. आणि कुठेही चालताना दम लागायला लागला तर तो पोल्युशनमुळे आहे किंवा मला काही विकनेस आहे म्हणून असं न म्हणता एकदा तरी तपासून घेणं जरुरीचं आहे. आणि 40 नंतर तर डोळे तपासणं, स्ट्रेस टेस्ट करून घेणं किंवा स्ट्रेस इको करून घेणं आणि सोनोग्राफी करून घेणं दरवर्षी हे जरुरीचं आहे. आणि जेवढा लवकर तुम्ही त्याला पकडाल तेवढा त्याला कमीत कमी औषधांमध्ये किंवा औषधांशिवाय तुम्ही त्याला नियंत्रणात ठेवू शकता. बरं. डॉक्टर, फास्टिंग शुगर वाढणं आणि जेवल्यानंतरची साखर वाढणं हे काय दर्शवतं? म्हणजे काय फरक करता येईल? एकतर फास्टिंग शुगर वाढणं उपाशीपोटी साखर वाढलेली असते, त्याचा लिव्हरशी जास्ती संबंध आहे. बरं. कारण जसं रात्रीमध्ये साखर खाली जायला लागते तसं इन्सुलिन खाली जायला लागतं, आणि आपण रात्री झोपतो आणि सकाळी जिवंत उठतो हाच एक निसर्गाचा मोठा चमत्कार आहे. कारण लिव्हरमधनं
साखर तयार करून रक्तात सोडली जाते आणि आपल्याला जिवंत ठेवलं जातं. पण जेव्हा केव्हा इन्सुलिनची मात्रा थोडीशी वाढली की लिव्हरला संदेश जातो की तू आता साखर तयार करू नको. पण लिव्हरमध्ये फॅट साठायला लागली जास्ती तर ते इन्सुलिनचं ऐकत नाही आणि नको असेल तरी साखर प्रोड्यूस करत राहते आणि त्याच्यामुळे फास्टिंग शुगर वाढलेली दिसते. बरं. त्याच्या उलट आहे जेवणानंतरची साखर वाढणं, जेवणानंतरची पीपी शुगर ज्याला म्हणतात ती. तर ती साखर एकदा रक्तात वाढली की इन्सुलिन त्या प्रमाणात सिक्रीट व्हायला पाहिजे आणि इन्सुलिनची ऍक्शन चांगली राहिली पाहिजे. पण बरेचदा आपल्या स्नायूंना काम न दिल्यामुळे आपल्या स्नायूंच्या आतमध्ये चरबी जमा होते आणि त्याच्यामुळे ते इन्सुलिनचं काम करून देत नाही आणि त्याच्यामुळे जेवणानंतरची साखर वाढते. त्यामुळे एक हा मसल्सचा दोष आहे, एक हा लिव्हरचा दोष आहे. शेवटी दोन्ही हात मिळवणी करतात, त्यांची आघाडी होते किंवा त्याला महाआघाडी म्हणा तुम्ही, आणि त्याच्यामुळे नंतर डायबिटीस होतो. बोला, प्रश्न विचारा. मधुमेह ओळखायचं कसं? मधुमेह ओळखणं तसं सोपं आहे. जर का तुमची फास्टिंग शुगर, पोस्टप्रँडियल शुगर म्हणजे जेवणानंतर 2 तासांनी आणि 3 महिन्याचं ॲव्हरेज हे जर का 3 चेक केलं आणि जर का फास्टिंग शुगर 126च्या वरती असेल, पोस्टप्रँडियल शुगर 140च्या वर असेल किंवा HbA1c 6.2च्या वर किंवा 6.7च्या वर, 6.2च्या वर असेल तर त्याला डायबिटीस झाला असं समजायला हरकत नाही. आणि प्री डायबिटिक हल्ली म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये प्री डायबिटिक हा प्रकार असा आहे की तो दोन्हीकडे जाऊ शकतो, डायबिटीसमध्ये पण जाऊ शकतो किंवा रिव्हर्स पण होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये फास्टिंग शुगर 110 ते 126, पोस्टप्रँडियल शुगर 140 ते 200च्या मध्ये आहे आणि HbA1c 5.7 to 6.2च्या मध्ये आहे. तर त्याला प्री डायबेटिक म्हणतात. आणि प्री डायबेटिक करता बेसिकली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे खूप महत्वाचं आहे. बरं. हा, नमस्कार. नमस्कार, कारंजा घाटगेवरून लीलाधर चोपडे बोलतो. बरं, प्रश्न विचारा. सर, आता आपण 14 नोव्हेंबरचा विषय काढला आणि डॉक्टर फॅब्रिक बॅटिंग बद्दल आपण बोलत होतात आणि इन्सुलिनवर एक सुंदर चर्चा केली. सर, मला त्याच संदर्भात प्रश्न विचारायचा की घराला राखण करणारा कुत्रा त्या काळात इन्सुलिन आपल्याला देत होता, तर आजही त्याच्यावर आपल्याला डिपेंड राहावं लागतं की नवीन आधुनिक टेक्नॉलॉजीनुसार आपण इन्सुलिन दुसऱ्या गोष्टीपासून तयार करतो. आणि दुसरा असा प्रश्न की जेनेटिकली ज्या परिस्थितीमध्ये जो आहार असेल तो आहार खाऊन जर समजा शुगर वाढत असेल तर ग्लुकोमीटरच्या द्वारा जे तुम्ही उपाय होते हे जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. तर पहिलं सांगतो की हल्ली जे इन्सुलिन बनतं ते कुत्रा किंवा डुक्कर, गाय यांच्यापासून अजिबात बनत नाही. तर त्याला ह्युमन इन्सुलिन म्हणतात. म्हणजे ह्युमन इन्सुलिन बनवणारी जी जीन्स आहेत ती ई कोलाय सारख्या कुठच्या बॅक्टेरियामध्ये इन्सर्ट करतात आणि त्या ई कोलायच्या कॉलनी वाढवून त्याच्या सिक्रिशन मधून इन्सुलिन सिक्रिट होतं, ते प्युरिफाय करतात आणि ते इन्सुलिन आपल्याला मिळतं. सो हे प्युअरली ह्युमन इन्सुलिन आहे, त्यामुळे त्याला अँटीजेनिसिटी नाही. त्यामुळे आता ते म्हणजे कुठच्या प्राण्यांपासून इन्सुलिन बनत नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जो डायबिटीस डे करता प्रश्न विचारला की तो का साजरा करतात, तर तो डॉक्टर बॅन्टिंगनी इन्सुलिन शोधून काढलं आणि माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे त्यांनी इन्सुलिनचं पेटंट लोकांकरता खुलं केलं. तर त्याच्यामुळे अनेकांना इन्सुलिनवर प्रयोग करायला परवानगी मिळाली आणि म्हणून त्यांच्या आठवणीकरता तो दिवस साजरा करतात. बरं. डॉक्टर, स्ट्रेसमुळे येणारा डायबिटीस हा आता ह्याचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे. तर मानसिक ताणतणाव हे मोठ्या प्रमाणावर, जसं आपण जीवनशैली इतर बाबतीत म्हटलं की शारीरिक श्रम कमी झाले, तसा हा ताण, तर याचा परिणाम हा मधुमेहाच्या बाबतीत कसा होतो आणि ते नियंत्रणात आणता येतं का? तर स्ट्रेसमुळे जेव्हा डायबिटीस होतो तर हे खरं आहे की स्ट्रेस खूप वाढला तर तो कुठच्या ऑर्गनवर परिणाम करेल हे परत त्या माणसावर अवलंबून असतं. स्ट्रेसमुळे झालेला डायबिटीस हा काही काळापुरता जर का राहिला आणि स्ट्रेस निघून गेला तर ती साखर परत खाली येते, त्याला उपचार करायची गरज पडत नाही. पण दरवेळेला जेव्हा जेव्हा साखर वाढते आणि ती काही सलग काही महिने काही वर्ष जर का राहिली वाढलेली तर ते बघत नाही की ती स्ट्रेसमुळे वाढले का जीन्समुळे वाढले. ती रक्तवाहिन्यांना मारते, कारण डायबिटीस हा बेसिकली रक्तवाहिन्यांचा रोग आहे. साखरेमुळे रक्तवाहिन्यांना इजा पोचते, त्याच्यामुळे सगळ्या ऑर्गन्सचा रक्तपुरवठा कमी होतो, त्याच्यामुळे ऑर्गन डॅमेज होतात. स्ट्रेसमुळे जरी डायबिटीस झाला तरी परिणाम तेच होतो. त्यामुळे आम्ही सांगतो की डायबिटीसच्या टीममध्ये, कारण डायबिटीसमध्ये फूड सर्जन लागतो, डायबिटीसमध्ये डायटिशियन लागतो, एक्सरसाइज स्पेशालिस्ट लागतो, तसा एक काउन्सिलर पाहिजे जो स्ट्रेस ओळखेल. स्ट्रेसची मात्रा काउन्सिलिंगमुळे कमी होत असेल तर ठीक आहे, पण नसेल होत तर त्याला सायकॅट्रिस्टकडे पाठवून
ती औषधं घेऊनही स्ट्रेस कमी करणं हे डायबिटीसच नाही, हार्ट डिसीज, स्ट्रोक आणि कॅन्सर हे सगळे रोग कमी करण्याकरता त्यांची गरज आहे. अच्छा. आणि डायबिटीसमुळे कॅन्सर होतो हे बऱ्याच लोकांना माहिती नाही, पण डायबिटीस आणि कॅन्सरचं असोसिएशन खूप जास्ती आहे. अच्छा. जसं ओबेसिटीमुळे कॅन्सर होतो हे माहिती नसतं, तसं डायबिटीसमुळे पण कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय. डायबिटीज झाल्यानंतर काही माणसं अति बारीक होतात आणि काही माणसं अति लठ्ठ होतात, तर असे दोन्ही प्रकार कसे काय दिसून येतात? तर ज्यांच्यामध्ये इन्सुलिन पाझरतं कमी हां. आणि युरिनमधनं साखर वाहत राहते, तर त्याच्यामुळे त्या माणसांना शरीर गळत जातं. डायबिटीस मलायटसचा तोच अर्थ आहे की सायफनिंग युअर बॉडी थ्रू युरिन. बरं. हो. त्याच्यामुळे ती माणसं बारीक होतात. पण ज्यांच्यामध्ये इन्सुलिन खूप जास्ती पाझरतं पण ते इफेक्टिव्ह नसतं, त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. तर ते इन्सुलिन साखरेवर काम करत नाही पण फॅटवर काम करतं आणि फॅट डिपॉझिट करत राहतं. अच्छा. त्यामुळे त्या लोकांचं वजन वाढतं. त्यामुळे डायबिटीसमध्ये वेट लॉस होणं साखर नियंत्रण नसताना हे अत्यंत डेंजरस प्रकार आहे. अच्छा. पूर्वी आपल्याकडे असं म्हटलं जायचं की मधुमेह आहे ना, तर मग खिशामध्ये एखादं ग्लुकोजचं बिस्किट ठेव वगैरे, तर हे कितपत उपयोगी ठरणारा हा उपाय आहे? हे अत्यंत आवश्यक आहे. साखर खाली गेली तर लगेचच्या लगेच त्याचे त्रास होतात. साखर वाढली तर आपल्याला खूप अवधी आहे ट्रीट करायला, हां. पण साखर खाली गेली आणि बेशुद्ध पडला किंवा माणूस कोमामध्ये पण जाऊ शकतो. तेव्हा साखर खाली गेल्याची लक्षणं ओळखणं आणि लगेचच्या लगेच त्याच्यावर उपाय करणं. तर त्याच्याकरता साधारण 15-15चा हिशोब आम्ही सांगतो की 15 ग्रॅम साखर प्लास्टिकच्या पाऊचमध्ये ठेवा. हां. साखर खाली गेली तर ती खा. त्याचे सिम्पटम जाईस्तोवर वाट बघू नका, 15 मिनिटं थांबा आणि मग परत साखर चेक करा. ती जर का खाली असेल तर परत 15 ग्रॅम साखर खा बरं. आणि डॉक्टरकडे जा. अच्छा. मग लोक साखर जवळ ठेवायला नको म्हणून मग ग्लुकोज बिस्किट, चॉकलेट काहीतरी जवळ ठेवतात. पण आयडियली साखर ठेवणं हे सर्वात चांगलं. तर आपल्या खिशामध्ये एक कार्ड की त्याच्यामध्ये माझ्या घरचा नंबर, कारण डायबिटीसमध्ये साखर खाली गेली तर माणूस बेशुद्ध पडू शकतो. डायबिटीसमध्ये बेशुद्ध पडला तरी ठीक आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील, पण कधी कधी त्याचं विचित्र वागणं होतं, त्याला स्मृतिभ्रंश होतो आणि त्याला वेडा समजतात लोक. बापरे. ते आणखीन वाईट आहे. त्यामुळे ते कार्ड जवळ ठेवणं की मी डायबेटिक आहे आणि माझी शुगर खाली गेल्यामुळे काही होऊ शकतं मला, तर ही साखर द्या आणि मला डॉक्टरकडे घेऊन जा. एक कार्ड आणि साखर हे दोन्ही जवळ ठेवणं जरुरीचं आहे. अच्छा. हा, नमस्कार. हा, नमस्कार. मी शलाका गाडगीळ, हा, बोला. कल्याणून बोलतेय. माझं वय आहे 73. हा. मला आजच्या तारखेपर्यंत तरी नो बीपी नो शुगर. चांगलं आहे, छान. पण मला असं डॉक्टरांना विचारायचं आहे की मला याच्या पुढच्या आयुष्यात म्हणजे येऊ नये बीपी काय शुगर काय, कारण मला म्हणजे तसा काही कुठचा ताण वगैरे काही नाहीये, तर येऊ नये म्हणून मी कोणती काळजी घेऊ? प्रतिबंधात्मक उपाय. तर तुम्ही जर का 74 वर्षापर्यंत शुगर अँड डायबिटीस नाहीये हा. तर तुम्हाला यायची शक्यता खूप कमी आहे. म्हणजे ही मुळात चांगली खूण आहे. खूप चांगली, म्हणजे सुखी माणसाचा सदरा म्हणतात तसं आता तुमच्याकडनं सुखी स्त्रीची साडी किंवा असं काहीतरी मागायला पाहिजे तुमच्याकडनं. तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे जर का तुमची हालचाल चांगली होत असेल तर रेग्युलर मेंटेन करणं आणि म्हणजे आहारामध्ये भाज्यांचं प्रमाण जास्ती ठेवणं, एवढं 2 केलं तरी तुम्हाला पुरेसं आहे. आणि त्यांची जीवनशैली बहुधा जीवनशैली सुसंगत खूप असावी. चांगली असणार. आणि म्हणजे भारतामध्ये तर तुम्हाला लकी आणि सुखी असं दोन्ही म्हणायला पाहिजे. हा, नमस्कार. हॅलो. हा, बोला. दापोलीहून दिलीप राणे बोलतोय. हा. हा. मॅडम, मला असं विचारायचंय की डायबिटीज हा संपूर्ण बरा होऊ शकतो का? बर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायबिटीजला म्हणजे आयुर्वेदात काही औषधोपचार आहेत का? पहिला प्रश्न म्हणजे डायबिटीस पूर्ण बरा होऊ शकतो हे अजूनही सिद्ध झालेलं नाही आणि ते सिद्ध होणारही नाही. कारण म्हणजे आज मी डायबिटीसची औषधं बंद केली आणि आहारावर नियंत्रण ठेवून डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवला, पण 15 वर्षांनी तो परत झाला तर तो बरा झाला म्हणायचं का? तर तसं बरा होणं हा प्रकार आपण कुठच्याच रोगाच्या बाबतीत बोलू शकत नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की डॉक्टर्स आर लाईक अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर्स. बर. तुम्हाला दरवर्षी तुमची तब्येत ह्या वर्षी चांगली राहील याची काळजी घेतात. तो परमनंटली काय होईल कोणीच सांगू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे आयुर्वेदाबद्दल म्हणाल तर आयुर्वेदामध्ये डायबिटीसकडे पाहण्याची फिलॉसॉफीच वेगळी आहे. तर त्याच्यामध्येही उपचार आहेत, पण ते तुम्ही त्या वैद्यांकडनं करून घेताय त्याच्यावर अवलंबून आहे. पण भले आयुर्वेदिक असेल किंवा ॲलोपॅथिक असेल, कुठच्याही पॅथीमध्ये असेल, पण त्याचे डायग्नोसिसचे निकष आणि त्याला होणारी कॉम्प्लिकेशन्स, याला लागणाऱ्या तपासण्या या सेम आहेत. बरोबर. आणि त्या करत राहून ते जर का नॉर्मल राहत असेल
तर आपण म्हणतो तसं की कोणाच्याही कोंबड्यानी किंवा ना आरवल्याची कारण आहे, तर तुम्ही ते उपाय करून बघू शकता. बरं डॉक्टर, आणि याच्यामध्ये उपचारामध्ये सातत्य राखणं, म्हणजे आता माझी कमी झाली आहे साखर, आता काही डॉक्टरांकडे जायची गरज नाही, ही सर्वात आम्ही फेस करतो सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे. घातक की आहे. साखर नॉर्मल झाली की लोक औषधं बंद करून टाकतात स्वतःच्या आणि मनाने. स्वतःच्या मनाने, किंवा कमी करतात, डोस कमी करतात आणि मग कॉम्प्लिकेशन्स घेऊन येतात. हां हां तर त्यामुळे नेहमी सांगतो की तुम्ही गावाला गेलात आणि औषध मिळालं नाही समजा तुम्हाला, तर त्याची व्यवस्था अगोदरपासून करून ठेवा. बरोबर. आणि औषधं कृपया चालू असतील तर डॉक्टरला विचारल्याशिवाय बंद करू नका. बरोबर. आता अगदी शेवटी मधुमेहींना तुम्ही काय सल्ला द्याल की कसं आयुष्य जगावं त्यांनी डायबिटीसचा स्वीकार करून? डायबिटीस याला मित्रासारखा स्वीकार करावा. किंवा तुम्ही डायबिटीसची काळजी घेतली तर डायबिटीस तुमची काळजी घेतो, अशी एक फेमस म्हण आहे. आणि त्यामुळे पिष्टमय पदार्थ कमीत कमी. तर आपलं जे भारतीय ताट आहे त्याला मी म्हणतो की तुम्ही क्लॉकवाईज रोटेट करा. सर्वात मध्यभागी तुम्ही सलाड आणि भाज्या ठेवा. जिथे आपण डावीकडे पान वाढताना चटणी कोशिंबीर वगैरे वाढतो तिथे पोळी भात घ्या. अच्छा. आणि बाकीच्या ठिकाणी पातळ उसळी घ्या. चिकन मटण असेल तरी त्या ठिकाणी ठेवा. हे केलं तर डायबिटीस नियंत्रणात राहू शकतो. डॉक्टर नितीन पाटणकर, आपण इथे आलात आणि अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन केलं. मनापासून आभार मानते. नमस्कार. श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत मधुमेह उपचारातील नव्या पद्धती याविषयी डॉक्टर नितीन पाटणकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.